नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण हळदी कुंकवाबद्दल मागे माहिती बघितली. आज आपण गंधाबद्दल बोलणार आहोत. तर गंध म्हटलं की आपल्याला फुलांचा गंध आठवतो, हो की नाही? परंतु देवाला सुद्धा गंध वाहिलं जातं आणि ते गंध सहाणेवर उगाळलं जातं. आपल्याकडे ज्यावेळेला पूजा असते त्यावेळेला गुरुजी हमखास आपल्याला हळद कुंकू त्याबरोबर गंध विचारतात आणि मग ते गंध आपण बाजारात हल्ली विकत मिळतं, ते आणून ठेवतो तिथे. परंतु तुम्हाला माहिती आहे, गंध हे घरीसुद्धा उगाळता येतं. पूर्वीच्या काळी गंध वगैरे विकत मिळत नव्हतं बरं का. एखादं कार्य म्हणा किंवा एखादा पूजा जर घरी असेल त्या दिवशी आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन लहान मुलांना किंवा कोणाला तरी गंध उगाळण्याचं काम दिलं जायचं. आणि गंधसुद्धा अर्धा एक चमचा नाही बरं का. समजा मोठा कार्यक्रम असेल तर भरपूर गंध लागायचं किंवा असं जास्तीचं गंध करून ते एका डबीत ठेवलं जायचं. रोजचं जर पूजेला गंध लागत असेल तर ते मात्र रोजच्या रोज सकाळी आमचे आजोबा उगाळून घ्यायचे. पण हे गंध कुणाला लावतात तर सगळ्या देवांना गंध प्रिय आहे. विशेषतः शंकराच्या पिंडीला किंवा शंखाला किंवा शाळीग्रामाला गंधच लावलं जातं. त्यांना हळदी कुंकू किंवा अक्षता वाहिल्या जात नाहीत. त्यामुळे पूर्वीच्या काळी रोजच्या पूजेला गंध हे उगाळलंच जायचं. पण देवांना ज्या वेळेला आपण गंध लावतो त्यावेळेला ते आपल्या करंगळीच्या बोटाने लावायचं असतं. बायका हळदी कुंकू आणि पुरुष मंडळी गंध लावतात. त्यावेळेला ते मधल्या बोटाने त्यांनी आपल्याला गंध लावायचं असतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंध उगाळल्यावर सहाणेवरून गंध घेऊन ते कधी देवाला लावू नये. सहाणेवरचं गंध तबकडीत काढून घ्यावं आणि नंतर ते आपण देवाला लावावं. हल्ली बाजारामध्ये गंध हे गोळ्यांच्या स्वरूपात मिळतं, म्हणजे त्याच्या बारीक बारीक गोळ्या केल्या असतात. पूर्वी काय असायचं की सहाणेवरचं जे गंध असायचं ते आम्ही डबीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचो, हो की नाही? परंतु आता तयारच गंधाच्या गोळ्या मिळतात. अशा ज्या गोळ्या असतात गंधाच्या गोळ्या आणायच्या, त्या सहाणेवर ठेवायच्या किंवा एखाद्या तबकडीत घ्यायच्या, त्याच्यात थोडंसं गुलाबजल किंवा पाणी घालायचं आणि ते एकत्र करायचं आणि नंतर ते आपण देवाला लावू शकतो. त्याचप्रमाणे छोट्याशा डबीमध्ये ओलं गंधसुद्धा मिळतं बरं का. ते ओलं गंधसुद्धा असंच आपण जर कोरडं झालं असेल तर त्याच्यात गुलाबजल घालायचं किंवा थोडंसं पाणी घालायचं. अर्थात त्या डबीमध्ये थेट पाणी घालायचं नाही बरं का. थोडंसं अधिक तबकडीत काढून घ्यायचं, मग त्याच्यात आवश्यक असेल तर पाणी घालायचं किंवा गुलाबजल घालायचं आणि मग ते चांगलं एकजीव करून मग त्याचा उपयोग आपण देवाला लावण्याकरता करू शकतो. गंध उगाळताना आपल्याला सहाण आणि खोड लागते. सहाण जी असते ही कुरुंद दगडाची असते आणि जे खोड असतं ते चंदनाचं असतं. त्यामुळे सहाणेवर ज्या वेळेला हे खोड आपण फिरवतो त्यावेळेला त्याच्या घर्षणाने गंध तयार होतात. गंधाप्रमाणेच अष्टगंध असतं बरं का. आता गंधामध्ये तर आपण चंदन घेतलं, त्याप्रमाणे अष्टगंध करताना त्याच्यात 8 वेगवेगळे पदार्थ घातले जातात. त्यातले काही काही मला आत्ता आठवतात की हळद असते, कुंकू असते, कस्तुरी असतं, नंतर चंदन असतं आणि कापूर, कृष्णरू असे 8 पदार्थ एकत्र करून अष्टगंध तयार केलं जातं. अष्टगंधाचा रंग हा आपल्या नेहमीच्या म्हणजे उगाळलेलं गंध असतं की नाही, चंदनाचं गंध, त्यापेक्षा अष्टगंधाचा जो रंग असतो तो वेगळा असतो. अष्टगंधसुद्धा सगळ्या देवांना लावलं जातं. त्याचप्रमाणे शंकराच्या पिंडीला, शंखाला किंवा शाळीग्रामाला जास्त प्रिय आहे. अष्टगंधसुद्धा पावडर स्वरूपात आपल्याला बाजारात मिळतं. तेही आपण घरी आणल्यानंतर तबकडीत थोडंसं काढून घ्यावं, त्याच्यात थोडंसं पाणी किंवा गुलाबजल घालावं, बोटाने ते एकजीव करावं आणि नंतर आपण त्याचा उपयोग देवाला लावण्याकरता करू शकतो. आता गंधाची तर आपण माहिती बघितली. अगदी रेडीमेडसुद्धा तयार गंध आपल्याला बाजारात मिळतं, तेही मी तुम्हाला सांगितलं. पण घरच्या घरी गंध उगाळता येतं का हो? अगदी घरच्या घरी गंध उगाळता येतं आणि मुख्य म्हणजे ते अतिशय शुद्ध गंध असतं. तर ते घरच्या घरी गंध कसं उगाळायचं, गंध उगाळताना काय काय काळजी घ्यायची तेही आपण आत्ता बघूया. गंध उगाळण्याकरता आपल्याला हे कुरुंदाची सहाण म्हणजे कुरुंद दगडाची केलेली सहाण आणि हे चंदनाचं खोड लागतं. ज्यावेळेला आपण गंध उगाळतो त्यावेळेला आधी प्रथम ह्याच्यावर एक 2-3 पळी पाणी घालून घ्यायचं बरं का. आणि नंतर आपल्या दोन्ही हातांनी हे खोड आहे हे आपल्या डाव्या हाताने असं गोलाकार फिरवायचं. इथून असं पूर्ण जो आपण एक वर्तुळ तयार करतो इथपर्यंत आल्यावर त्याला एक वेढा म्हणतो. ज्यावेळेला लहान मुलांना आपण गुटी देतो किंवा जायफळ उगाळून देतो त्यावेळेला एक वेढा, अर्धा वेढा अशा पद्धतीने आपण त्यांना देत असतो. त्यावेळेला वेढा म्हणजे काय हे आपल्याला माहिती असावं म्हणून मी आता तुम्हाला या वेढा म्हणजे काय याची माहिती दिली. साधारण एक 25-30 वेळेला आपण असे वेढे घेतले की गंध हळूहळू तयार व्हायला लागतं. दाब देऊन चांगलं हे हलवायचं. हे असं ज्यावेळेला आपण उगाळतो त्यावेळेला चंदनाचं जे खोड असतं ते झिजायला लागतं, म्हणजे झिजतं आणि त्याच्यापासूनच गंध तयार होतं.
आता पाणी थोडंसं आपलं सुकलं आहे, म्हणून अगदी थोडंसं परत आपण पाणी घालूयात. हे पाहे की नाही, आपलं जे पाणी होतं ते असं हळूहळू त्याचं रूपांतर गंधात व्हायला लागलं आहे की नाही. आता आपलं हे जे गंध आहे ते हळूहळू घट्ट व्हायला लागले. अजून थोडंसं केलं की अगदी छान घट्ट होईल. हे असं आपलं गंध तयार झालं. गंध काढताना नेहमी हे करंगीचे जवळचं बोट असतं त्याने आपण गंध काढून घ्यावं. आता हे थोडंसं आपल्याला पातळ वाटत असेल, हो की नाही, पण घट्ट झाल्यानंतर हे गंध असं होतं. असं हे गंध वाळवून आपण ह्याची पूड करूनसुद्धा एखाद्या डबीत भरून ठेवली तरी वेळेवर जर आपल्याला गंध करायचा असेल तर त्याचा उपयोग होतो. अशी चंदनाची पूडसुद्धा तयार मिळते बरं का. ही अशी चंदनाची पूड असते, ही सुद्धा आपण साधारण एक अर्धा चमचा जर याच्यात घेतली, या पुडीपासून सुद्धा आपण गंध करू शकतो. विशेषतः आपल्याला फेस पॅक वगैरे करायचं असेल तर. आणि नंतर हे आपण असं एकत्र करून जर उगाळली तर ते चांगलं गंध आपलं तयार होतं. अशी जर आपल्याला चंदनाची पावडर मिळाली तर त्याचंसुद्धा आपण असं हे गंध करू शकतो. फेस पॅक करता किंवा इतर गोष्टींकरता आपल्याला चंदनाची पूड हवी असेल तर वाटीमध्ये थोडं पाणी घालून ती आपण कालवली तरी चालते. पण देवाला करताना मात्र सहाणेवर चांगलं उगाळून घ्यावं आणि मग देवाला लावावी. असं आपण चंदनाच्या पावडरपासून सुद्धा गंध तयार करू शकतो. बहुतेक सगळी गंधाबद्दल जी मला माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि मित्रमंडळींना आपल्या या चॅनलबद्दल माहिती सांगायला विसरू नका. धन्यवाद.